घरी कोणी नव्हतं म्हणून प्रेरणाने तिच्या बॉयफ्रेंडला बोलावलं. एकांत मिळणार म्हणून किरणसुद्धा लगेच तिच्या घरी गेला. आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून प्रेरणाने किरणचे रुमालाने डोळे बांधले. त्याला खुर्चीवर बसवलं, त्याचे हातपाय बांधले. प्रेरणा हे सर्व करत असताना किरणने तिला विचारलं, हे काय करतेस? त्यावर तिने परदेशात जसं प्रपोज करतात तसं करते असं सांगितलं. किरणने सुद्धा प्रेरणावर विश्वास ठेवला. त्याला काही माहीत तिच्या डोक्यात किती खतरनाक कट शिजला आहे. हे प्रकरण आहे दक्षिण बेंगळूरमधलं. प्रेरणा आणि किरण दोघे एका टेलिकॉमच्या दुकानात नोकरीला होते. प्रेरणा तिची आई आणि भावासह दक्षिण बेंगळूरमधील अंजनापुरा येथे राहते. प्रेरणा आणि किरण दोघे 27 वर्षाचे असून ते टेलिकॉम दुकानात नोकरीला असताना त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर प्रेरणाला असं वाटू लागलं की किरण तिच्याकडे दुर्लक्ष करतोय, तिच्यासोबत लग्न करणार नाही. मंगळवारी प्रेरणाने घरी कोणी नसताना किरणला बोलवलं. किरण घरी आल्यानंतर प्रेरणा आधी त्याच्याशी थोडा वेळ बोलली. नंतर रुमालाने त्याचे डोळे बांधले. त्याला खुर्चीवर बसवलं. किरणने तिला विचारलं, तू हे काय करत आहेस? त्यावर तिने वेस्टर्न स्टाईलने तुला प्रपोज करतेस असं उत्तर दिलं. प्रेरणाने किरणला खुर्चीवर बसून त्याचे हातपाय बांधले. त्याने सुद्धा तिच्यावर संशय घेतला नाही. किरणला वाटलं की रोमॅन्सची ही नवीन पद्धत आहे. पण प्रेरणाच्या डोक्यात प्रेम नव्हतं, बदल्याचं खूळ होतं. किरण आता पूर्वीसारखा लक्ष देत नाही ही तिची तक्रार होती. डोळे हातपाय बांधल्यावर किरणची खुर्ची पेटवून दिली. तिने हे सर्व थंड डोक्याने केलं. धक्कादायक म्हणजे आपला प्रियकर आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीने मरतो याचं तिने व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग केलं. आम्ही तरुणीला अटक केली आहे. चौकशीनंतर तिनेच किरणला जाळून मारल्याचं स्पष्ट केलं होतं. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. किरण आता पूर्वीसारखा आपल्याला महत्त्व देत नाही असं तिला वाटत होतं. त्यातून तिने हे सर्व केलं. पोलीस उपायुक्त DL नागेश यांनी ही माहिती दिलेली आहे.